वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते. मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे? माईकवरून अनाउन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे, काय आहे. मग ही नक्की घटना संगनमतानं घडली की मग नक्की काय? सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसत आहेत. तिथं स्टँड मध्येही लोक आहेत. ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत. लोकांचा वावर हा तिथे दिसतो. इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता, ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेलेली. तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत. ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही ती फुटेज. घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथं शांततेत बाहेर पडली, कुणाला काहीच सांगितलेलं नाही. आरोपी निघून जाताना दिसतोय शांततेत. एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच 2 मिनिटात मुलगी हे झालेली आहे, खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे. बसमध्ये बसून ती गेलेली होती. निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर. त्यानंतर मुलगी जवळपास 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला. शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं? तिला काय करावं हे सुचलं नाही कदाचित किंवा- आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशिरा आली असेल. परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे. गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे. त्याचा म्हणजे 392 सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती. शिक्रापूर, शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत.